हं. नमस्कार आणि अभंग भावार्थ या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक आणि सखोल चिंतनासाठी एकत्र आलो आहोत. म्हणजे बघा ना, आजकाल आपण सगळेच एखादा प्रगत सुपर कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरतो. हो, अगदी रोजचाच भाग झालाय तो आपला. हो ना? आणि जर आपण त्याच्या आत डोकावून पाहिलं तर तिथे हजारो अत्यंत बारीक तारा किंवा क्लिष्ट सर्किट्स असतात. लाखो ओळींचं कोडिंग असतं. ते सगळं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकमेकांशी कसं संवाद साधतं हे सामान्य माणसाला कधीच समजत नाही. खरंय, सामान्य माणसासाठी ते एक मोठं कोडच असतं. अगदी. पण आपल्याला एका गोष्टीची पूर्ण खात्री असते, या संपूर्ण किचकट यंत्रणेला जिवंत ठेवणारी, तिला चालवणारी एकच अत्यंत साधी गोष्ट असते. ती म्हणजे त्याची बॅटरी किंवा विजेचा तो एक मूळ प्रवाह. हे अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. आणि कसं आहे ना, आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा गाभास मुळी हा आहे. कारण आपण अनेकदा या बाह्य तारांच्या गुंतागुंतीत इतके हरवून जातो की त्या सगळ्याला जिवंत ठेवणारी जी मूळ ऊर्जा आहे त्याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. बरोबर. आपण बाहेरच्या गोंधळात अडकतो आणि आतल्या ऊर्जेला विसरतो. अगदी तसंच. म्हणूनच आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील एका अत्यंत गूढ पण तितक्याच व्यावहारिक अभंगावर प्रकाश टाकणार आहोत. हा अभंग क्रमांक 23 आहे. म्हणजे माऊलींनी मानवी शरीराची गुंतागुंत आणि त्यामागची ऊर्जा कशी ओळखावी हे यात सांगितलं तर. हो, संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणजे केवळ भक्तीचा ग्रंथ नाहीये. ते मानवी मानसशास्त्र आणि ब्रह्मांड विज्ञानाचे एक अत्यंत सोपं सादरीकरण आहे. या अभंगाच्या सुरुवातीलाच माऊली म्हणतात, 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. अच्छा, आता हे वरवर पाहता थोडे आकड्यांचेच खेळ वाटतात. 7, 5, 3 आणि 10. हो, आणि हे आकडे म्हणजे मगाशी तुम्ही जे स्मार्टफोनचं उदाहरण दिलत ना, तसंच काहीसं आपलं मानवी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे. अच्छा, म्हणजे या 25 घटकांचा मिळून हा मेळा बनलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. आपण या प्रचंड गर्दीची थोडी विभागणी करून पाहूया. सर्वात आधी येतात ते 7 धातू आणि 5 महाभूते. हे आपलं हार्डवेअर आहे. म्हणजे आपले हे मानवी शरीर जे रस, रक्त, मांस, अस्थी अशा 7 धातूंनी बनले ते. हो, आणि हे शरीर ज्या विश्वात वावरतं ते विश्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे हे जे भौतिक जग आपल्याला दिसतंय ते या 12 घटकांचा खेळ आहे. बरोबर. म्हणजे इथे आपलं शारीरिक अस्तित्व स्पष्ट झालं. बरोबर. पण फक्त शरीराचा सांगाडा असून उपयोग नाही. त्याला चालवण्यासाठी जे ऑपरेटिंग सिस्टीम लागतं ते म्हणजे उरलेले 3 आणि 10 असावेत का? अगदी तसंच. हे 3 म्हणजे मानवी प्रवृत्तीचे 3 गुण, सत्व, रज आणि तम. हे आपलं सॉफ्टवेअर आहे. अच्छा. हे 3 गुण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर सतत नियंत्रण ठेवत असतात. तमोगुण माणसाला आळस आणि निराशेच्या गर्तेत ढकलतो. रजोगुण माणसाला सतत काहीतरी मिळवण्याची धडपड करायला लावतो. आणि सत्वगुण तो तर चांगला असतो ना? तो शांती आणि ज्ञान देतो नक्कीच, पण तो माणसाला मी किती ज्ञानी आहे या अहंकारात अडकवतो. ह्या 3 गुणांमुळे आपले विचार सतत बदलत असतात आणि शेवटी येतात ती 10 इंद्रिय. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये ज्यांच्याद्वारे आपण बाहेरच्या जगातील माहिती गोळा करतो. हो, आणि 5 कर्मेंद्रिये ज्यांच्याद्वारे आपण या जगात कृती करतो, हात, पाय, तोंड वगैरे. बाप रे, विचार केला तर हे खरंच खूप भयंकर गुंतागुंतीचं वाटतंय. हे 25 घटक एकत्र आले की माणसाच्या अस्तित्वाची निर्मिती होते. माऊली याला मेळा म्हणजे जत्रा का म्हणतात ते आता मला समजतंय. हो ना, जत्रेत नेहमीच गोंधळ असतो, तिथे शांतता नसते. अगदी खरंय. आपली 10 इंद्रिये सतत बाहेरून काहीतरी नवीन मागत असतात. डोळ्यांना काहीतरी पाहायचं असतं, कानांना ऐकायचं असतं. आणि ते 3 गुण आतून सतत आपल्याला वेगवेगळ्या दिशांना ओढत असतात. या 25 घटकांच्या जत्रेत माणूस पूर्णपणे गोंधळून जातो. पण मग मगाशी आपण जे बोललो, या सर्व किचकट संगणकाला चालवणारा तो एक पॉवर सोर्स कोणता आहे यात? तोच पॉवर सोर्स माऊलींनी सांगितला आहे. एक तत्वी कळा डावी हरी. या 25 घटकांचा इतका प्रचंड गोंधळ असला तरी या सगळ्या वैविध्याला एकच तत्व आतून चालवत असतं. ते एकच तत्व म्हणजे हरी. म्हणजे तो एक हरीच या सगळ्याला एकत्र बांधून ठेवतो तर. हो, त्याचीच ऊर्जा असते. म्हणूनच हे डोळे पाहू शकतात, ते मन विचार करू शकतं. पण काय होतं ना, आपण त्या बॅटरीकडे कधीच लक्ष देत नाही. आपण त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या रंगीबेरंगी चित्रांमध्ये इतके गुंतून पडतो की आतल्या त्या एका तत्वाला विसरून जातो. हे खूपच विचार करायला लावणार आहे.
पण जर या 25 घटकांचा विळखा इतका भक्कम आहे तर मग एका सामान्य माणसाने यातून बाहेर कसं पडायचं? म्हणजे रोजच्या आयुष्यात म्हणताय का तुम्ही? हो ना, ज्याला रोज नोकरी करायची आहे, कुटुंबाची जबाबदारी पार पाडायची आहे, तो या 25 बलाढ्य शत्रूंशी एकाच वेळी कसा लढू शकेल? हा तर एक चक्रव्यूहच वाटतोय मला. आणि नेमका इथेच संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचा सर्वात आश्वासक भाग समोर येतो. ते म्हणतात, तुम्हाला या 25 घटकांची लढण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे काहीच करायचं नाही का? जर तुम्ही त्यांच्याशी लढायला गेलात तर तुमचा अहंकार अधिकच वाढेल. म्हणूनच माऊली अत्यंत सोपा उपाय सांगतात. तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काहीही कष्ट न लागती. अच्छा. भगवंताचं नाम हे या भौतिक चक्रासारखं नाही, ते सर्वोच्च आहे. पण मग काहीही कष्ट न लागती हा विचार आजच्या काळात पचायला थोडा जड जातो बघा. असं का वाटते तुम्हाला? कारण आपण एका अशा युगात जगतो जिथे नो पेन नो गेन हेच एकमेव सत्य मानले जाते. आपल्याला अशी सवय लावली गेली आहे की जोपर्यंत तुम्ही प्रचंड कष्ट घेत नाही तोपर्यंत काहीही मोठं साध्य होऊ शकत नाही. बरोबर आहे तुमचं. मग जेव्हा अध्यात्मासारख्या सर्वोच्च प्राप्तीच्या बाबतीत माऊली म्हणतात की इथे कष्ट लागत नाहीत, तेव्हा लोकांच्या मनात नक्कीच शंका निर्माण होते. लोकांना वाटतं देवाला प्राप्त करण्यासाठी कडक उपवास किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्याच करायला हवी. कसं आहे ना, हे मानवी मानसशास्त्र आहे. आपल्याला वाटतं की जे महागडं आणि कष्टप्रद आहे तेच मौल्यवान असतं. माऊलींच्या काळातही लोक अंगाला राख फासणे, काट्यांवर झोपणे असे कठीण मार्ग अनुसरत होते. बापरे. हो, म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी. हो, कारण त्यांना वाटायचं देव हा कुणीतरी कठोर न्यायाधीश आहे. पण वारकरी संप्रदायाने हा विचार मुळापासून उखडून टाकला. देव कष्टाचा नाही, तो भावाचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. हा विचार खूपच सुंदर आहे. जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा तुम्ही ईश्वराच्या प्रेमाला शरण जाता. आणि प्रेमाच्या मार्गात शारीरिक कष्टाची आवश्यकता नसतेच मुळी. तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असा किंवा घरात स्वयंपाक करत असा, नाम आतल्यात अत्यंत सहजपणे सुरू राहू शकतं. हे समजायला खरंच अतिशय सोपे आहे. पण तरीही मला एक प्रश्न पडतो, जर नामस्मरण इतकं सोपं आहे तर लोक जाणीवपूर्वक कठीण योगमार्गांच्या किंवा प्राणायामाच्या मागे का धावतात? आजकाल तर या गोष्टींचे खूप मोठे फॅड आले आहे. अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही. माऊलींनी यावरही तिसऱ्या ओळीत मार्मिक टिप्पणी केली आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार असे. इथे त्यांनी योगमार्ग आणि नाममार्ग यांची तुलना केली आहे का? हो, अजपा जप म्हणजे श्वासोच्छ्वासासोबत आतल्या आत चालणारा जप, आणि उलट प्राणाचा म्हणजे शरीरातील प्राणवायूची दिशा बदलून चक्र जागृत करण्याचं हठयोगाचं तंत्र. अच्छा, हे तंत्र वरवर पाहता खूप आकर्षक वाटतं खरं. वाटतं, पण ते अत्यंत कठीण आणि धोक्याचे आहे. धोक्याचे का आहे? यामागचं नक्की विज्ञान काय आहे? याचं मूळ कारण असं आहे की आपल्या शरीरातील प्राण म्हणजे श्वास आणि चित्त म्हणजे मन हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. जेव्हा तुम्ही योगाच्या माध्यमातून श्वासाला बळजबरीने रोखून धरता तेव्हा तुम्ही मुळात मनाला बळजबरीने बांधण्याचा प्रयत्न करत असता. बापरे, म्हणजे त्यासाठी खूपच ताकद लागत असेल. नक्कीच. प्रचंड मनाचा निर्धार आणि लोखंडासारखी इच्छाशक्ती लागते. जर या प्रक्रियेत तुमचं लक्ष थोडं जरी विचलित झालं तर त्याचा थेट आणि भयंकर परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवर आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. म्हणजे स्प्रिंगला जेवढ्या ताकदीने दाबाल तेवढ्याच वेगाने ती उसळून वर येते, तसंच काहीचं? जबरदस्तीने दाबलेलं मन अधिक भयानकपणे उसळी मारतं. तर अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. हे तर अगदी आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पांसारखंच आहे बघा. आपण वर्षाच्या सुरुवातीला अतिशय कडक डाएट करण्याचा किंवा रोज पहाटे जिममध्ये जाण्याचा निर्धार करतो. पण आपला तो साधा शारीरिक निर्धार आठवडाभरही टिकत नाही. हो ना, आपला मेंदू लगेच जुन्या सवयींकडे वळतो. अगदी. जर साध्या भौतिक सवयी बदलण्यासाठी आपला निर्धार टिकत नाही तर प्राणायाम आणि कुंडलिनी जागृतीसाठी लागणारा तो प्रखर मनाचा निर्धार सामान्य माणसाने कुठून आणावा? पण इथे असा अर्थ काढायचा का की ज्ञानेश्वर महाराज योगमार्गाला चुकीचं ठरवत आहेत? अजिबात नाही. ज्ञानेश्वर महाराज स्वतः नाथ संप्रदायाचे अधिकारी पुरुष होते. त्यांना योगमार्गाचं सखोल ज्ञान होतं. ते कोणत्याही मार्गाला नावे ठेवत नाहीत. अच्छा, म्हणजे ते फक्त प्रॅक्टिकल अडचण सांगत आहेत. हो, ते एका अनुभवी मार्गदर्शकासारखे आपल्याला धोक्याची पूर्वकल्पना देत आहेत. योगमार्ग हा एका अत्यंत उभ्या आणि निसरड्या कड्यावरून पर्वत चढण्यासारखा आहे. पाय घसरला तर थेट दरीत कोसळण्याची शक्यता असते. बापरे. पण भक्तीचा आणि नामाचा मार्ग हा एका मळलेल्या सुरक्षित पाऊलवाटेसारखा आहे.
माऊली सांगत आहेत की ज्या गोष्टीसाठी इतका प्रखर निर्धार लागतो आणि जिथे अपयशाची शक्यता जास्त आहे त्यात स्वतःला का अडकवता? अगदी खरंय. आपण स्वतःच्या ताकदीवर पर्वत चढण्यापेक्षा ईश्वराच्या प्रेमावर विसंबून राहणं जास्त सुरक्षित आहे. होय. आणि याच सखोल विचारातून माऊली एका अत्यंत गंभीर निष्कर्षावर येतात. ते म्हणतात, ज्ञानदेवा जिने नामे विण व्यर्थ रामकृष्णीं पंथ क्रमियेम. म्हणजे नामाशिवाय हे जीवन व्यर्थ आहे असं ते स्पष्ट सांगतायत. अगदी. पण इथे मला एक प्रामाणिक शंका विचारायची आहे. आयुष्य व्यर्थ आहे हे विधान आजच्या आधुनिक जगात खूप टोकाचे वाटू शकते. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जे लोक अध्यात्म करत नाहीत त्यांचं काय? हो ना. आपण समाजात असे अनेक लोक पाहतो जे कदाचित देवाचे नाव घेत नसतील, पण ते अत्यंत प्रामाणिक असतात. डॉक्टर म्हणून लोकांचे प्राण वाचवतात किंवा सीमेवर देशाचे रक्षण करतात. मग अशा नीतिमत्तेने जगणाऱ्या लोकांसाठी या व्यर्थ शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा? केवळ ते नामस्मरण करत नाहीत म्हणून त्यांची ही सगळी समाजसेवा व्यर्थ ठरते का? हे आध्यात्मिक तत्वज्ञान आणि आपली आधुनिक नैतिकता यात थोडा संघर्ष वाटत नाही का तुम्हाला? हा खरोखरच अत्यंत वैचारिक मंथन घडवणारा प्रश्न आहे. आणि अनेकदा इथेच आपला गोंधळ उडतो बघा. आपल्याला सामाजिक नीतिमत्ता आणि आध्यात्मिक मुक्ती यातला फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे हे दोन्ही पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? हो. जे लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. अशा चांगल्या कर्मांमुळे त्यांना समाजात आदर मिळेल. पण प्रश्न हा आहे की या मानवी जन्माचा अंतिम उद्देश काय आहे? मला वाटतं आपण मगाशी जे बोललो ते शिडीचं उदाहरण इथे अचूक लागू पडतं. तुम्ही आयुष्याची 80 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे एक शिडी चढण्यात घालवता, पैसा कमवता, समाजात नाव कमवता. पण शेवटी त्या शिडीच्या सर्वोच्च पायरीवर पोचल्यावर जर तुम्हाला जाणवलं की आपण ही शिडी चुकीच्या भिंतीला टेकवली होती, तर तो सगळा प्रवास व्यर्थ वाटतो. अगदी तंतोतंत. माऊली इथे भौतिक किंवा सामाजिक अपयशाबद्दल बोलतच नाहीयेत. ते आत्म्याच्या प्रवासाबद्दल बोलत आहेत. अच्छा, म्हणजे आध्यात्मिक पातळीच्या संदर्भात. हो. या जन्माचा एकमेव शाश्वत उद्देश ईश्वराशी एकरूप होणे हा आहे. तुम्ही जगात कितीही नाव कमावले तरी मृत्यूच्या वेळी सगळं इथेच मागे राहतं. व्यर्थ म्हणजे आयुष्यात शाश्वत उद्देश नसणे. जोपर्यंत तुम्ही त्या एका मूळ तत्वाशी, त्या हरीशी स्वतःला जोडत नाही, तोपर्यंत आत्म्याला खरी शांती मिळत नाही. तुमचं जीवन एका सुंदर जहाजासारखं असू शकतं, पण जर त्याला योग्य दिशा दाखवणारे होकायंत्र नसेल तर ते भटकेल. अगदी बरोबर. नाम हे ते होकायंत्र आहे जे तुम्हाला योग्य तीराकडे घेऊन जातं. हे स्पष्टीकरण खरोखरच डोळे उघडणारे आहे. चांगुलपणा ही आयुष्याची गरज आहे, पण ईश्वराशी अनुसंधान हा आयुष्याचा खरा उद्देश आहे. होय. आणि स्वतः माऊलींनीच याच रामकृष्ण नामाचा मार्ग स्वीकारून आपल्याला दिशा दाखवली आहे. आपण आता या अभंग भावार्थाच्या सखोल चिंतनाच्या अगदी अंतिम टप्प्यावर आलो आहोत. जर आपण आजच्या या प्रवासाकडे पाहिलं तर काही अत्यंत ठळक मुद्दे आपल्यासमोर उभे राहतात. नक्कीच पहिला मुद्दा म्हणजे आपले शरीर आणि हे जग 25 घटकांच्या गुंतागुंतीच्या मेळ्याने बनलेले आहे. पण या सगळ्या गोंधळाला आतून चालवणारी मूळ ऊर्जा फक्त एकच आहे आणि तो म्हणजे हरी. अगदी. आणि दुसरे म्हणजे या बाह्य गोंधळातून सुटण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोच्च आणि अत्यंत सुलभ साधन आहे, ज्याला कोणतेही कष्ट लागत नाहीत. बरोबर. तिसरे, प्राणायाम आणि कठीण योगमार्गांसाठी लागणारा मनाचा निर्धार सामान्य माणसाला पेलवणारा नसतो. त्यामुळे प्रेमाचा नाममार्ग हा सर्वात सुरक्षित आहे. होय. चौथे, केवळ भौतिक यश आत्म्याला मुक्ती देऊ शकत नाही. ईश्वराशी अनुसंधान जोडल्याशिवाय या मानवी जन्माचा मूळ हेतू साध्य होत नाही. आणि पाचवा मुद्दा, ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी स्वतः आचरणात आणून सिद्ध केलेला नामस्मरणाचा मार्गच आपल्याला शाश्वत समाधानाकडे घेऊन जातो. अगदी खरंय. या सर्व चर्चेचा निष्कर्ष तुम्हाला प्रवचन शैलीत मांडायला आवडेल का? हो, नक्कीच. श्रोते हो, आपण सगळे या 25 घटकांच्या बाजारात रोज वावरतो आहोत. पण लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे श्वास घेतल्याशिवाय शरीर एक क्षणही जिवंत राहू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे ईश्वराचे नाम घेतल्याशिवाय आपला आत्मा कधीच जागा होत नाही. वा, खूपच सुंदर विचार आहे हा. नाम हीच खरी संजीवनी आहे. ती कोणतीही जादूची कांडी नाही जी तुमचे भौतिक प्रश्न एका रात्रीत सोडवेल, पण ती तुम्हाला एक अशी आंतरिक शांती देईल ज्यामुळे या जगातील कोणताही गोंधळ तुम्हाला विचलित करू शकणार नाही. नाम हीच खरी संजीवनी आहे.
अत्यंत सुंदर. आणि जाता जाता या विचारांच्या प्रवाहात विचार करण्यासाठी एक नवीन मुद्दा आम्ही तुम्हाला देऊन जाणार आहोत. हो, आजच्या या माहितीच्या आणि गोंगाटाच्या जगात तुमचे वैयक्तिक नामस्मरण किंवा तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडणारे तुमचे ते एक तत्व कोणते आहे? अगदी. जोपर्यंत आपण आपला स्वतःचा नांगर किंवा अँकर शोधत नाही, तोपर्यंत आपण या दशकांच्या मेळ्यात असेच भटकत राहणार आहोत का? यावर नक्की शांतपणे विचार करा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचा भावार्थ आणि आजचे हे चिंतन आवडले असेल तर आपल्या अभंग भावार्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हो, आपण रोज असेच नवीन अभंग, संत विचार आणि भक्तिमय भावार्थ घेऊन येत असतो. व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवार आणि प्रियजनांसोबत शेअर करा आणि हे चिंतन ऐकल्यावर तुमच्या मनात कोणते विचार आले हे खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. वेळ काढून हे चिंतन ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.